महाराष्ट्र बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यातील आवर गावात होळीच्या काल संध्याकाळी 2 गटांमध्ये आणि दगडफेकही झाली। पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी घटनास्थळी त्वरित धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली। होळीत डीजे वाजवण्यावरून या 2 गटांमध्ये आधी वाद झाला। या झटापटीत एकूण 7 जण जखमी झाले आहेत। त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे। या झटापट प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 20 जणांना ताब्यात घेतलं आहे आणि पुढील तपास चालू आहे। तणावपूर्ण परिस्थिती लक्षात घेता गावात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आणि QRT पथकं तैनात करण्यात आली आहेत। पोलीस रात्रभर गावात गस्त घालत आहेत। सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे, पण तणाव कायम आहे। ते ग्राम आवारमध्ये खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशन इथे वाद्य वाजवण्याच्या कारणानं 2 गटांमध्ये काही काळ तणाव निर्माण करत होता। आम्ही ताबडतोब इथे आमचे RCP पोहोचले स्पॉटवरती। आमचे 4-5 पोलिसांचा स्टाफ पोहोचला, RCP SRPF सह पोहोचले आणि सिच्युएशन ताबडतोब 10 ते 15 मिनिटात कंट्रोलमध्ये आणली। आता सध्या शांतता आहे आणि सिच्युएशन अंडर कंट्रोल आहे। 20 लोकांना आम्ही ताब्यात घेतलं आहे या प्रकरणी आणि पुढील कार्यवाही चालू आहे। 2 जखमी आहेत असं समजतं आम्हाला। शांततेचं आवाहन करू आम्ही, शांतता ठेवा आणि